आज मी आली आहे अकोला महाराष्ट्र इथल्या खंडेलवाल ज्ञान मंदिर शाळेमध्ये. 2005 साली खंडेलवालांनी सुरू केलेली ही शाळा आज अकोल्यातल्या सर्वोत्कृष्ट शाळांमधून एक मानली जाते. पण या शाळेत एक स्पेशल गोष्ट आहे जी बघायला आज मी इथे आली आहे, आणि ती आहे या शाळेची असेंब्ली. आणि ज्या लोकांनी या असेंब्लीला इतकं स्पेशल बनवण्यात योगदान दिलं आहे ना, त्यातून एक आहेत या शाळेच्या हेडमिस्ट्रेस मॅडम मिसेस सारिका चौहान. नमस्कार मॅडम, तुमचं आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी बऱ्याच शाळांच्या असेंब्लीज बघितल्या आहेत, बऱ्याच शाळांच्या असेंब्लीबद्दल मी वाचलंही आहे. जशी ऋषी व्हॅली स्कूल आहे आंध्र प्रदेशमध्ये, तर तिथे जो असेंब्लीचा जो मेन फोकस आहे तो मुलांच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटवर जास्त आहे. जसे आपले गीत आहेत किंवा श्लोक आहेत, अभंग आहेत, तर अशा गोष्टी असेंब्लीमध्ये गायल्या जातात. मला असं वाटतं हे एक प्रकारच्या मेडिटेशनसारखं आहे, जिथे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं किंवा मुलांची एकाग्रता वाढते. अजून एक स्कूल आहे देहरादूनमध्ये, द डून स्कूल नावाने. त्यांचं जे प्रायमरी फोकस आहे ते इंटलेक्च्युअल प्रेझेंटेशनवर जास्त आहे. तर इथे मुलांना जे त्यांचे इंटरस्कूल काही इश्यूज आहेत ते घेतले जातात, काही जे जिओपॉलिटिकल इश्यूज आहेत ते घेतले जातात. तर ह्याच्याने होतं काय की मुलांची जी क्रिटिकल थिंकिंग आहे ना ते वाढतं, आणि आपली गोष्ट समोरच्या पुढे कशी प्रेझेंट करायची हे मुलांना समजतं. एक अजून स्कूल आहे, मला असं वाटतं गुरगावमध्ये आहे ती, हेरिटेज एक्सपेरिमेंटल लर्निंग स्कूलमध्ये. या स्कूलचा फोकस जो असतो तो ड्रामावरती किंवा आर्टवरती जास्त आहे. इथे मुलांना ड्रामा, छोटे छोटे स्किट्स आहेत किंवा तुमचे आर्ट परफॉर्मन्सेस आहेत, याच्यावरती जास्त भर दिला जातो. ह्याच्याने काय होतं की मुलांची क्रिएटिव्हिटी जास्त वाढते. पण तुमच्या शाळेमध्ये मी असं पहिल्यांदा बघितलं की ह्या तिन्ही गोष्टींचा एक छान सुंदर असा मिश्रण आहे, एक कॉम्बिनेशन आहे. आपण जेव्हा एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये असेंब्लीबद्दल बोलतो, तर ॲक्च्युअली असेंब्ली म्हणजे काय, तर मुलांची हे कलेक्टिव्ह गॅदरिंग असते. जेव्हा आम्ही आमच्या शाळेच्या असेंब्लीमध्ये मुलांना असेंब्लीसाठी गॅदर्ड करतो, तर असेंब्ली कंडक्ट करण्यामागचा फोकसच हा असतो की हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे मुलांना आम्ही सोशल, पॉलिटिकल, स्पिरिच्युअल, इंटेलेक्च्युअल, प्रॅक्टिकल डेव्हलपमेंटसाठी एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे मुलांना ही असेंब्ली बोरिंग न वाटता किंवा आपण जस्ट एक राष्ट्रगान किंवा राष्ट्रगीत म्हणण्यापुरती असेंब्ली कंडक्ट न करता मुलांचे जे वेगवेगळे सुप्त गुण असतात जे त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप नेसेसरी आहे. कारण आज जिथे सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होते आहे तिथे मुलांना ॲकॅडमिक नॉलेज देणंच खूप इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्यांना ओव्हरऑल डेव्हलपमेंट, ओव्हरऑल ग्रोथ फोकस करणं हे प्रत्येक शाळेचं जे आहे ते ध्यास होत चाललेलं आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण असेंब्ली कंडक्ट करतो, असेंब्ली आमच्या हिशोबाने एक ओव्हरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म असतो, जिथे ते आपले पर्सनल स्किल्स असतात, पर्सनल आर्ट्स असतात किंवा पर्सनल क्वालिटीज असतात, ते स्वतःहून समोर येतात आणि रिप्रेझेंट करतात. आणि यातला दुसरा जो मोड आहे तो बाकीच्या मुलांना ह्या गोष्टीमुळे एक छान मोटिवेशन भेटते. म्हणजे दुसऱ्या दिवशी तो एक दुसरा मुलगाही त्या आयडियाज आपल्या प्लॅटफॉर्मवर आणतो. आणि असेंब्ली फक्त प्रेयर्स कंडक्ट करण्यासाठी नसून
आपण मुलांच्या सुप्त गुणांना समोर आणणं आणि जेणेकरून दुसऱ्या मुलांना पण त्याचं मोटिवेशन भेटणं, हे आपला एक असेंब्लीचा मोठा एक हेतू आहे. आणि प्रत्येक दिवसाला आपण प्रत्येक असेंब्लीला प्रयत्न करत असतो, म्हणजे आमच्या टीचर्स प्रयत्न करतात की मुलांमध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत, कोणामध्ये आर्ट्स रिलेटेड असतील, कोणाला स्पोर्ट्स इन्फॉर्मेशन गॅदर्ड करणं असेल, कोणाला सोशल ॲक्टिव्हिटी फोकस करणं असेल, तर प्रत्येक गोष्टीसाठी मुलांना समोर आणणं आणि त्यांचे जे स्किल्स आहेत ते बाकीच्या मुलांना प्रेरित करणं, हा आमच्या असेंब्लीचा खूप मोठा उद्देश आहे. आणि म्हणूनच डिफरंट ॲक्टिव्हिटीज अलॉंग विथ डिफरंट प्रेयर्स ही आमच्या असेंब्लीचं मेन फोकस असते. तिथे आम्ही लँग्वेजला कोणता एक बार देत नाही, कारण जेव्हा मुलं फाउंडेशन लेवलला शिकतात तिथे त्यांना प्रत्येक लँग्वेज ही कम्फर्टेबल वाटली पाहिजे आणि ज्या लँग्वेजमध्ये तो स्वतःला एक्सप्रेस करू शकतो त्याच्यासाठी तो प्लॅटफॉर्म एक असेंब्ली म्हणून आम्ही तिथे प्रिपेअर्ड करतो आहोत. आणि खूप छान रिस्पॉन्स आहे मुलांकडनं. मुलं स्वतःहून दुसऱ्या दिवसाची असेंब्ली कंडक्ट करायच्या वेळेसच सांगतात की मॅडम, आय हॅव परफॉर्म्ड दिस थिंग अँड आय वॉन्ट टू प्रेझेंट इन द असेंब्ली. आणि मला वाटतं की जेव्हा मुलं स्वतःहून त्या असेंब्लीसाठी इंटरेस्ट दाखवतात किंवा समोर येतात, तर ही एक पॉझिटिव्ह असेंब्ली दरवेळेस आम्ही अशी फ्लो करत असतो आणि त्याच्यामुळेच प्रत्येक असेंब्लीचा आपला एक इम्पॉर्टन्स आहे. भारतातल्या प्रत्येक शाळेमध्ये मला असं वाटतं राष्ट्रगीत तर होतच असेल सगळ्या शाळांमध्ये आणि होतंच, पण महाराष्ट्रात असूनही महाराष्ट्रगीत प्रत्येक शाळेमध्ये होतं असं नाही आहे. तुम्ही जर महाराष्ट्र गीताच्या जर पंक्त्या बघितल्या तर मला असं वाटतं प्रत्येक लाईन त्याच्यामधली अशी आहे की तुम्हाला आत्मबल देणारी, तुमच्यामध्ये करेज आणि ब्रेवरी जी आहे ती वाढवणारी अशी आहे. जसं भीतीना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा. किंवा अजून एक आहे, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. तर ह्या ज्या अशा गोष्टी आपल्याला 1737मध्ये घेऊन जातात, जेव्हा बाजीराव पेशव्यांनी मुघलांना हरवून दिल्लीवरती विजय मिळवला होता. अजून एक आहे जी मला खूप आवडते, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला सकाळी सकाळी मुलांना आपल्या हिस्ट्रीचं जणू काही रिव्हिजन करून देतात. ह्या सगळ्या गोष्टी की आपली हिस्ट्री ही अशी होती, ही रिच होती, हे असे पेशवे होते जे खूप शूर होते, वीर होते, असे मराठे होते आणि आपल्यालाही असंच काहीतरी करून दाखवायचं आहे अशी जिद्द मुलांमध्ये निर्माण करते. आपण भारतात राहतो ही गोष्ट खरी आहे, पण ज्याप्रमाणे भारत हा आपला देश आहे, पण त्यातल्या त्यात भारतात राहून आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्र राज्यात राहतो, ही खरंच आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि मला वाटते की जेव्हा आपण शिक्षण क्षेत्रात वावरतो किंवा मुलांसोबत राहतो, तर आज आपण ज्या राज्यात राहतो किंवा ज्या महाराष्ट्रात राहतो त्या परंपरेबद्दल, त्याच्या संस्कृतीबद्दल आणि का बरं त्या राज्याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, हे एक शाळेने मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराष्ट्राची जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी महान परंपरा आहे आणि महाराष्ट्राबद्दल जो आदर आहे, आपण एका राज्यात जिथे राहतो त्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला आदर हा असलाच पाहिजे. आणि केवळ महाराष्ट्रातच राहून नाही, तर जरी आपण भारतात राहत असलो तरी त्या प्रांतातल्या किंवा त्या राज्यातल्या मुलांना त्यांच्या राज्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. आणि त्यातच महाराष्ट्रात जे राहणारे मुलं आहेत किंवा महाराष्ट्रात जी घडणारी पिढी आहे त्याला आपल्या राज्याबद्दल अभिमान वाटावा, म्हणून आपण राष्ट्रगीतासोबतच राज्यगीतालाही तेवढंच महत्त्व देतो. कारण जी संस्कृती आहे, महाराष्ट्राची जी उज्ज्वल परंपरा आहे, महाराष्ट्र राज्य घडवण्यासाठी जे आपल्या वीरांनी जी कुर्बानी दिलेली आहे किंवा जे समर्पण केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या मुलांना कळावं आणि आपली जी संस्कृती आणि परंपरा येणाऱ्या भावी पिढीने सुद्धा जपावी आणि त्या राज्याबद्दल त्यांनाही अभिमान व्हावा, ह्या गोष्टीसाठीच आपण राष्ट्रगीतासोबत राज्यगीत हे आपल्या असेंब्लीमध्ये नेहमी घेत असतो. एक शारदा मातेला पण समर्पित भजन तुमच्या शाळेमध्ये गायलं जातं. हे शारदेमा, हे शारदेमा, अज्ञानता से हमें तार देमा, मुनियों ने समझी गुनियों ने जानी, वेदों की भाषा पुराणों की बानी,
हम भी तो समझे, हम भी तो जाने, विद्या का हमको अधिकार दे माँ. तर मला असं वाटतं की हे जे भजन आहे हे आपल्यामध्ये जे एक इनर कॉन्शियसनेस असतं त्याला जागृत करण्याचा प्रयत्न आहे. कारण आपण बघितलं की आपण बघतो आणि आपल्याला माहिती पण असतं की आपल्याच वेदांमध्ये आपले जे उपनिषद आहे, जे श्लोक आहे, त्याच्याचमध्ये बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत. जसं आपल्याच याच्यामध्ये सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल सायन्स आहे, सर्जरी आहे, आर्किटेक्चर पण आपल्याच याच्यामध्ये आहे. पण फक्त ती जी भाषा आहे ना ती समजून घ्यायची गरज आहे. बस झालं. ते समजून घेतलं की आपणही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. जसं सुश्रुत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आयुर्वेदाचे आहेत ते. तर सुश्रुत संहितामध्ये जर आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्जरीबद्दल ज्ञान दिलेलं आहे आणि हीच सर्जरी या लोकांनी चायनीज लोकांनी पुढे नेली. मग ती US आणि UKला पोचली आणि तीच सर्जरी परत आता आपल्याकडे आली. पण आपल्यालाच हे माहिती नसतं की ही सर्जरी जी आहे ती भारतामध्येच सुरू झाली होती. पहिला जो सर्जन आहे तो सुश्रुतच होता. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नक्कीच भारत हा फक्त सर्जरी नाही पण प्रत्येक वेद आणि पुराणाचं माहेरघर आहे. त्याच्यामुळे सुश्रुत संहिताच नाही, आपण रामायण पाहिली असेल, त्यातही आपण बरेचसे प्रसंग पाहिले असतील, तिथेही आयुर्वेदाचा उल्लेख आलेला आहे. आणि जसं आपण प्रार्थनेबद्दल बोलत आहात, हे शारदे माँ, तर मला वाटते की शारदा माँ जी आहे ती सरस्वतीचं दुसरं स्वरूप आहे आणि सरस्वतीला आपण विद्याचं आराध्य दैवत मानतो. म्हणूनच जितकं महत्त्व सरस्वतीचं आहे भारतीय संस्कृतीमध्ये, जितकं महत्त्व विद्येचं आहे तितकंच महत्त्व माँ शारदेचं पण आहे. आणि हेच विद्याचं महत्त्व किंवा भारतीय संस्कृतीबद्दल, आपल्या देवांबद्दल किंवा आपल्या सरस्वतीबद्दल मुलांना कळावं म्हणून हे शारदे माँ ही प्रार्थना आपण आपल्या असेंब्लीमध्ये घेत असतो. कारण कोणतीही विद्या ग्रहण करायच्या अगोदर आपण देवाची उपासना केली पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे की जे काही विद्या मी ग्रहण करते आहे ती विद्या माझ्या मानवजातीच्या किंवा माझ्या समाजाच्या भलेसाठी असावी. आणि म्हणूनच हे शारदे माँ ही जी प्रार्थना आहे ती आपण आपल्या प्रार्थनेमध्ये किंवा असेंब्लीमध्ये कंडक्ट करतो, जेणेकरून त्या सरस्वतीचं महत्त्व मुलांना कळावं. आणि कोणतीही विद्या ग्रहण करायच्या अगोदर आपण जर देवाची प्रार्थना करतो तर ऑब्वियसली ती जी विद्या आहे ती मुलांच्या मुळापर्यंत जाते, जेणेकरून त्यांच्या बुद्धीला किंवा त्यांच्या विवेकला एक प्रॉपर चालना भेटते आणि मुलं जे आहेत त्या अभ्यासामध्ये स्वतःला बरं करू शकतात किंवा चांगलं घडवू शकतात, जी आज काळाची गरज आहे. आणि म्हणूनच हे शारदे माँ सारखी प्रार्थना ही आपण आपल्या मुलांना आपल्या असेंब्लीमध्ये शिकवत असतो. आणि आवर्जून मुलं ती खूप एकाग्रचित्तेने आणि खूप लक्ष देऊन ही प्रार्थना करतात. आणि मला वाटतं ह्या प्रार्थनेमुळे आज आमचे जे विद्यार्थी दिवसेंदिवस घडत आहेत ते नुसतं अभ्यासातच चांगले होत नाही आहे, तर प्रत्येक गुणांमध्ये ते स्वतःला पुढे नेत आहेत. आणि मला वाटते हीच आमच्या असेंब्लीची एक खरी प्रोग्रेसिव्ह स्टेप आहे की इथे पण आम्ही आमच्या प्रार्थनेला महत्त्व देतो आणि त्यातनं मुलं घडत आहेत, जे आमचा मुख्य उद्देश आहे.